लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बाबाने मान्यने लग्नाविषयी आणि प्रेमाविषयी जेव्हा पार्थ काव्याला सर्व काही सांगितल्यानंतर ते चौघही आपल्या लग्नाला आणखीन एक चान्स देण्याचा विचार करू लागतात। त्यानंतर आपण पाहतो पार्थ नंदिनीला बोलतो प्रत्येक लग्न हे सेकंड चान्स डिझर्व करते। तेव्हा नंदिनी देखील आनंदित होते आणि बोलते म्हणजे याचा अर्थ येत्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही माझ्या काव्याचे मन जिंकू शकाल आणि तर पार्थ तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडण्यासाठी मी तुमची पूर्णपणे ताकदीने मदत करेल। आणि आपण पाहतो त्या दोघांचे बोलणे काव्य देखील ऐकत असते। त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही रागाने जीवाच्या हातामध्ये ते प्रेमपत्र देते आणि बोलते हे तुमचे प्रेमपत्र नको, मागच्या वेळेस अशाच पत्रामुळे आपले प्रकरण दिवसपर्यंत गेले आहे, आपण दोघांनी वेगळे होणे हेच भल्याचे आहे वगैरे वगैरे असे बोलून ती रागाने जाऊ लागते। तेव्हा नंदिनी जीवाला देखील आश्चर्याचा धक्का बसतो आणि बोलतो नंदिनी तुम्ही चुकीचं पत्र वाचलं आहे। नंदिनी आश्चर्यचकित होऊन जीवाकडे पाहू लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी लिहिलेले पत्र वसुंधराने बदलले होते हे सत्य नंदिनी जीवाला समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।